पाणी आणते. नाही नको राहू दे. गोपाळ काय झालं रे तिकडं? काय सांगू अगं मी. नाही म्हणजे पोलीस तपास करतायत. आता सुधाकर दादा आल्यानंतरच कळलं काय आहे ते. फुला काकू तुम्हाला माहितीये का आपल्या गावामध्ये लय डेंजर गोष्टी घडायला लागल्यात. आणि सगळ्यात डेंजर गोष्ट तर काय माहितीये का, तुमची ती जमीन त्या जामकरकडे घाण आहे का नाही, त्या जामकरनं स्वतःची पोस्टिंग करून घेतली आपल्या गावातच. आणि ह्याच्यापेक्षा डेंजर तर गोष्ट माहितीये का, आपल्या सगळ्यांना काय वाटत होतं की तो व्हिडिओग्राफर माने त्यानं आत्महत्या केली म्हणून, बरोबर. पण जामकरला वाटतंय की त्याचा खून झालाय. त्याला कोण मारणार आहे? काय बाया ह्या गावाला पनवती लागली आहे कोणाची कोणाच ठाऊक. आणि कुठल्या पापाची शिक्षा हे भोगतोय आपण. कोण ह्यो पांढऱ्या पायाचा आलाय काय माहिती. मी तर म्हणते ह्यो भामटा आल्याला त्योच काहीतरी हे करत असणार. त्यो आल्यापासूनच हे सगळं घडतंय, कळलं का? मला वाटलंच. अजून माझ्या लेकाचं नाव कसं घेतलं नाही तुम्ही? आई नको लक्ष देतो आजीकडे. मला त्या पोराचं टेन्शन आलंय बघ. वय बी नव्हतं ग त्याचं, लयच लवकर केला. अरे आपल्या माधुरीचं काही कळलं का रे? काय तपास लागला का तिचा? काय बोलत आहे, तिचा काय तपास लागणार आहे? अगं तिच्यामुळे त्या पोरानं जीव दिलाय. गेली असेल कुठेतरी पळून, त्याला फसवून. पळून नसेल गेली ती, काहीतरी घडलं असेल तिच्यासोबत. काय मी काय म्हणते, आपण कशाला डोके चालवायचे ना. पोलीस आहेत, ती चौकशी करतायत, तपास चालू आहे त्यांचा. आता तरी त्यांना जे पुरावे सापडलेत का नाही, त्याच्यात हे सगळं प्रेम प्रकरणातनं झालंय असं तरी दिसतंय. पण आपण नको उगाच डोकं चालवायला. आपण काहीतरी विचार करायचं, उलट सुलट शिक्का मारून बसत त्याच्यावर. काय हा गोपाळ एकदम बरोबर बोलतोय. काय झालं रडायला तुला? अरे चांगलंच झालं की. आता समजा गावाला कळल ती माधुरी आणि पैसे तिचे गायब झाले होते ना, त्याचा माझा काही एक संबंध नाही. माझ्यावरचं कलंक पुसल त्याच्यामुळं. तुझ्या भावाला जाऊन सांग, म्हणा फिटली का हौस दाजींवर आरोप करायची. अरे आता तरी संशय घेऊ नको म्हणा, नाही तर पुन्हा तोंडावर पडशील. जा जाऊन सांग त्याला.